शांत हो. आता या अवस्थेत स्वतःला फार त्रास नाही करून घ्यायचा, जपायचं स्वतःला. हे बघ श्री, असं करणं शक्य नाही, खरंच शक्य नाही. तू प्रेग्नंट आहेस हे सांगणारं पत्र तो फाडून डस्टबिन मध्ये टाकून देणं शक्य नाही. इतका इन्सेन्सिटिव्ह नाहीये तो. त्या फाटलेल्या पत्राचे तुकडे जपून ठेवलेत मी माझ्या जवळ आईची, माझ्या तुटलेल्या संसाराची आठवण म्हणून. जान्हवी, या गोष्टी समोरासमोर क्लिअर व्हायला हव्यात. आता मला त्याची गरज नाही वाटत आईची. मुळात मला सोसण्याची ताकद नाही उरली आहे. त्याचं जे काही ठरलंय ते आता त्याला लखलं, पण मी श्रीला कधीच माफ नाही करणार आता. बरं, नको करूच. तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही ठरवा, आम्ही तुमच्यात पडणार नाही. पण तू घरी तरी चल. एवढं सगळं झाल्यावर मी आणि माझं बाळ दोन्ही श्रीला नको असताना. ते घर त्याच्या एकट्याचं नाहीये, सगळ्यांचं आहे. आपण ते नंतर बघूया. तू घरी आल्यानं श्रीच्या आयांना किती आनंद होईल, किती आतुरतेनं वाट पाहत होत्या त्या बाळाची. त्यांच्यासाठी तरी घरी चल. ते घर तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे. कुठल्या हक्काचं आईची? ज्या घरात मी साधं स्थानही निर्माण करू शकले नाही ते. असं नाहीये बाळा. तू घरी चल. कशी येऊ मी त्या घरी आईची ज्या घरी श्रीचं दुसरं लग्न जमवण्याचा प्रयत्न चालू आहे? दुसरं लग्न? हे काय आहे आणि मला कसं माहिती नाही? मला माहित नाही. नाही, मला तुझ्याकडून आत्ता कळतंय. म्हणजे फुसफी बोलणं झालं होतं, पण मी ते खोडून काढलं होतं. सिरियस काहीही नव्हतं. पण आता सगळं सिरियस आहे. मला असं सांगण्यात आलंय की मी तुमच्या मुलाला सोडावं, कारण त्याच्यासाठी माझ्यापेक्षा खूप चांगली, सरस, आणखी चांगल्या घरातली मुलगी शोधतायत सगळे. आईजी मला माफ करा. तुम्हाला त्रास होत असेल तर आपण नको बोलूया आता या विषयावर. त्रास नाही ग, पण हे कसं शक्य आहे? तुला कोणी सांगितलं हे सगळं? मी माझ्या कानांनी ऐकलंय. कधी आणि कुणाकडनं? एवढं सगळं झालं तरीही मी निर्लज्जासारखी घरी आले होते श्रीला ही बातमी देण्यासाठी. पण इतकं असह्य मला याआधी कधीच वाटलं नव्हतं आईची. माझा विश्वास बसत नाहीये, पण तू सांगतेस म्हणजे ते खरं असणार. मला या सगळ्याचा छडा लावायलाच पाहिजे. आईजी प्लीज, तुम्ही आता कुणावरही रागवू नका. खरंच ऐका ना, तुम्ही मला घरी येण्याचा आग्रह केला म्हणून मी बोलले, नाही तर मी तुम्हाला सांगितलंही नसतं. आता जे आहे ते आहे, आणि जो खडतर मार्ग माझ्यासाठी आहे तो मी स्वीकारलाय. आता त्यात कुठलाच बदल नको. मला ना ह्या अशा बदलांची भीती वाटते आईची. आणि मनात एकमेकांबद्दल एवढं काही असताना मला किंवा आणखी कुणाला काय आनंद मिळणार आहे आईजी यातून? त्यापेक्षा दूर राहिलेलाच बरं. मला क्षमा करा. जान्हवी, सगळ्यांच्या वतीनं मी तुझी क्षमा मागते. खूप चुकलं आमचं. आईची प्लीज, मला लाजवू नका. लाज तर मला वाटते आमच्या वागण्याची. याची चुका माझ्याकडूनही आमच्या सगळ्यांकडूनही झाल्या. वाईट इतकंच वाटतंय की या सगळ्या चुकांची शिक्षा काहीही दोष नसताना माझं बाळ भोगतंय.